एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपली सुरू आहे मिशन ॲडमिशन ही स्पेशल व्हिडिओ सिरीज जी करिअर गायडन्सबद्दल विशेष मार्गदर्शन करते. या संपूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये आपण 10वी-12वी नंतर उपलब्ध असलेले विविध पर्याय विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवा. तसेच तुम्हाला कोणत्या कोर्सबद्दल माहिती हवी आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. लवकरात लवकर आम्ही तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आज आपण जो कोर्स बघणार आहोत तो म्हणजे ॲनिमेशन, VFX आणि ग्राफिक डिझाईन. बघा, अत्यंत नवीन क्षेत्र आहे. 10वी आणि 12वी नंतरचा उत्तम करिअर पर्याय शोधत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲनिमेशन, VFX आणि ग्राफिक डिझाईन ही क्षेत्रे सध्या प्रचंड संधी घेऊन आलेली आहेत. पारंपरिक डॉक्टर, इंजिनियर किंवा कॉमर्सच्या वाटेवर न जाता काहीतरी वेगळं आणि सर्जनशील, ज्याला क्रिएटिव्ह करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही क्षेत्रे आदर्श आहेत. ॲनिमेशन आणि VFX या क्षेत्रांना चित्रपट, TV, जाहिरात उद्योग, त्याचप्रमाणे गेम डेव्हलपमेंट, वेब सिरीज अशा अनेक माध्यमात मागणी आहे. ग्राफिक डिझाईनच्या साहाय्याने ब्रँड तयार करण्यापासून ते सोशल मीडियाच्या जाहिरातींपर्यंत सध्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. या कोर्सद्वारे विद्यार्थी केवळ सॉफ्टवेअर शिकत नाहीत, तर सर्जनशील दृष्टिकोन, व्हिज्युअल कम्युनिकेशन कौशल्य, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीचा प्रभाव हे गोष्टीसुद्धा शिकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्सेस 10वी किंवा 12वी नंतर सहज करता येतात. अनेक नामांकित संस्था अल्पकालीन आणि पदविका कोर्सेसच्या माध्यमातून प्रशिक्षण देतात. यामध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स, पोर्टफोलिओ तयार करणे आणि इंडस्ट्री एक्सपोजर यामुळे विद्यार्थी नोकरीसाठी तयार होतात. या क्षेत्रात नोकरीच्या संधीही भरपूर आहेत. ॲनिमेटर, VFX आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर, व्हिज्युअल डेव्हलपर, मोशन डिझायनर, UI UX डिझायनर अशा विविध भूमिका आहेत. भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कौशल्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सर्जनशील आणि तंत्रज्ञानाची आवड ठेवतात आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी ॲनिमेशन, VFX आणि ग्राफिक डिझाईन हे क्षेत्र उत्तम, नाविन्यपूर्ण आणि भविष्यकाळात उज्ज्वल संधी देणारं करिअर ठरू शकतं. आता आपण बघूया नेमकं ॲनिमेशन म्हणजे काय. ॲनिमेशन म्हणजे चित्रांना जीव देणे. हे क्षेत्र क्रिएटिव्हिटी आणि टेक्निकल स्किल्सचे सुंदर संगम आहे. आजची मुले ज्या कार्टून किंवा ॲनिमेटेड चित्रपटांमध्ये रस घेतात त्या बनवण्यामागे ॲनिमेटर्सची मेहनत असते. या क्षेत्रात आपण काय शिकू शकतो, म्हणजेच ॲनिमेशनमध्ये आपण काय शिकू शकतो. 2D आणि 3D ॲनिमेशन असेल, कॅरेक्टर डिझाईन, त्याचप्रमाणे स्टोरी बोर्डिंग, रिंगिंग आणि लाइटिंग ह्या प्रकारची काही तंत्रे आपण या कोर्समध्ये शिकू शकतो. संधी कोणत्या आहेत ते बघूया. ॲनिमेशन केल्यानंतर आपल्याला TV, फिल्म्स, वेब सिरीज, गेम डेव्हलपमेंट स्टुडिओ, एज्युकेशनल मीडिया या सर्वच क्षेत्रामध्ये काम करून आपले चांगले करिअर घडवण्याची संधी असते. VFX म्हणजे काय, दुसरा जो मुद्दा आहे VFX म्हणजे काय, तर VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट, म्हणजेच प्रत्यक्षात शक्य नसलेल्या गोष्टी स्क्रीनवर प्रत्यक्ष असल्यासारख्या दाखवणे. जसे की स्फोट, आकाशात उडणारी विमाने, काल्पनिक जीव हे आपण या VFXच्या मदतीने दाखवू शकतो. सध्या आपण जे काही मोठे चित्रपट बघतो त्याच्यामध्ये VFX हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. यामध्ये आपण काय शिकू शकतो तर कंपोजिटिंग, त्याचप्रमाणे क्रोमा की टेक्निक, तसेच स्पेशल इफेक्ट सॉफ्टवेअर, तसेच आफ्टर इफेक्ट्स, न्यूक इत्यादी गोष्टी आपण यामध्ये शिकू शकतो. यामध्ये जर आपण करिअर करणार असू तर कोणत्या संधी आहेत हे बघूया. या स्किल्स शिकून आपण फिल्म इंडस्ट्री, जाहिरात निर्मिती, वेब सिरीज, गेम स्टुडिओ अशा विविध क्षेत्रात काम करून आपले यशस्वी करिअर घडवू शकतो. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय हे आता आपण थोडक्यात बघूया. ग्राफिक डिझाईन हे दृश्य माध्यमातून संवाद साधण्याचे टेक्निक आहे. पोस्टर्स, लोगो, जाहिरात डिझाईन, सोशल मीडिया क्रिएटिव्स यामागे ग्राफिक डिझायनरचं काम असतं. जसं की आपण सध्या सोशल मीडियावर विविध पोस्ट, छोटे व्हिडिओ बघतो, त्यामध्ये आपल्याला ग्राफिक डिझाईन ह्या कोर्समधील जे काही तंत्र आपण वापरतो किंवा शिकतो ते या ठिकाणी वापरले जातात. अलीकडच्या काळात ग्राफिक डिझायनरची मागणी झपाट्याने वाढत आहे. मोठमोठ्या कंपन्या आपल्या शहरात येत आहेत. अशा वेळी कंपनीची जाहिरात व त्यांच्या मार्केटिंगसाठी लागणारे पोस्टर्स, लोगो, सोशल मीडिया क्रिएटिव्ह या सगळ्या गोष्टी लागत असल्याने ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरची संधी अधिकच वाढलेली
असल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये तुम्ही नेमकं काय शिकता? ग्राफिक डिझाईन जर आपण करत असू तर त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? तर फोटोशॉप, इलुस्ट्रेटर, कोरल ड्रॉ यासारखे सॉफ्टवेअर्स, त्याचप्रमाणे टायपोग्राफी, ब्रँडिंग डिझाईन, UI UX बेसिक्स अशा विविध गोष्टी आपण यामध्ये शिकू शकतो आणि यामध्ये आपले करिअर घडवू शकतो. या डिजिटल मार्केटिंग एजन्सी, प्रिंट मीडिया, फ्रीलान्स प्रोजेक्ट, स्टार्टअप्स अशा विविध इंडस्ट्रीमध्ये आपल्याला करिअर घडवण्यासाठी हे कोर्सेस उपयुक्त ठरतात. 10वी आणि 12वी नंतर हे कोर्सेस आपण करू शकतो का? तर 10वी 12वी पास झालेला कोणताही विद्यार्थी, म्हणजे कोणत्याही शाखेचा असो, 12वी नंतर तो ॲनिमेशन, VFX किंवा ग्राफिक डिझाईनमध्ये डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतो. इंग्रजीची भीती न बाळगता या क्षेत्रात तांत्रिक आणि सर्जनशील कौशल्य शिकून उत्तम करिअर करता येते. आज आपण या ठिकाणी ॲनिमेशन, VFX आणि ग्राफिक डिझाईन हे एक नवीन क्षेत्राबद्दलची माहिती या ठिकाणी बघितली. याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करावे. तसेच आपल्याला इतर काही कोर्सेसची माहिती हवी असेल तर ते कोर्सेससुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करावे, जेणेकरून आम्ही त्यावर लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा. धन्यवाद.